मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, ज्या वेळेला प्रिया नागराजला भेटायला जाते त्यावेळेला मात्र तिचा डाव तिच्याच अंगलट येणार आहे. नागराज आणि महिपत दोघेही एकत्र येऊन प्रियाचा मात्र खूप मोठा गेम करणार आहेत. प्रिया खरी तन्वी नाहीये तर सायलीच खरी तन्वी आहे असं म्हणत ते खूप मोठा खुलासा करणार आहेत. तेव्हा आता हे सगळं काही कशा पद्धतीने घडणार आहे ते सगळं काही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण पाहिलंच आहे की आता नागराजला अटक झालेली असते आणि त्याला बरोबर महिपतच्या समोरच्या जेलमध्येच टाकलेलं असतं. दोघेही समोरासमोर असतात. तर दुसऱ्या दिवशी मात्र रविराज कामावरती आलेले असतात. त्या जुन्या ऍक्सिडेंटच्या फाईल्स वगैरे चेक करू लागतात. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, सिनियर अरे हे काय करतोयस तू? तेव्हा लगेच रविराज म्हणतात, अर्जुन अरे मला पहिल्यांदा या सगळ्याचा संदर्भ लागतोय. आता मी हे सगळं काही जोडून पाहिलं आणि आता मला कळतंय नागराज माझ्या समोर असून तो मला कायम फसवत राहिला. मी एवढा मोठा वकील असून सुद्धा माझ्या एकदाही लक्षात आलं नाही की माझा स्वतःचा भाऊच माझा घात करतोय. खरंच आज मला माझे वकील असण्यावरती लाज वाटते. अर्जुन रविराज यांची समजूत काढतो आणि म्हणतो, सिनियर हे बघ तू अजिबात काळजी करू नकोस. आता नागराज काका पकडला गेलाय. आज मी त्याला कोर्टात हजर करणार आहे. FR आणि चार्जशीट ऑलरेडी मी सबमिट केलंय आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना ते मी बघेल. इकडे आता नागराज आणि महिपत दोघेही समोरासमोर असतात. महिपतला मात्र नागराजचं खूपच वाईट वाटत असतं. त्याच्यावरती हसायला येत असतं. महिपत म्हणत असतो की नागे अरे काय म्हणावं रे तुला? तुझी बायकोच तुझी शत्रू निघाली. अरे तुला साधं तुझ्या बायकोला सांभाळता आलं नाही. अरे तू तुझ्या बायकोला वेडा समजत होता आणि तुझ्या बायकोनेच तुला वेड्यात काढलं आणि जेलात पाठवलं. असं म्हणतच आता महिपत मोठमोठ्याने हसू लागतो. नागराजला मात्र खूप राग येत असतो. नागराजला वाटत असतं की आपण कधी एकदा या जेलमधून बाहेर पडतोय. आता नागराजला काही करून बेल मिळवायचीच असते आणि बाहेर त्याचा एकच माणूस असतो ती म्हणजे प्रिया. नागराज आता संधी साधून प्रियाला फोन करतो. तो हवालदार कडून फोन घेतो आणि प्रियाला फोन लावतो. प्रिया आता फोन उचलते आणि म्हणते, काय फोन कशाला केलाय? नागराज म्हणतो, हे बघ प्रिया नीट बोलायचं. आतापर्यंत तुला कळालंच असेल की मी जेलमध्ये आलोय. अगं त्या बिंडोक समजला मी वेडा समजत होतो पण तिने मलाच वेड्यात काढलं आणि मला जेलमध्ये पाठवलं. अर्जुन सायलींनी बरोबर माझा गेम केला. आता मला काही सांगू नको. तू आत्ताच्या आत्ता माझी बेल करायचीस. उद्या ये आणि माझी बेल करून टाक. प्रिया म्हणते की ठीक आहे मी तुम्हाला उद्या भेटायला येते. म्हणजे रात्रीच्या वेळेसच येईल. मग आपण ठरवू की पुढे काय करायचं. आणि अजून एक गोष्ट, मला सारखं फोन करू नका कारण इथे आता घरच्यांचा डोळा फक्त माझ्या एकटीवरतीच आहे आणि तो अश्विन फुलटू माझ्यावरती नजर ठेवून असतो. जर का मी सापडले तर फारच अवघड होईल. चला आता फोन ठेवा असं म्हणतच ती आता फोन ठेवून देते. पुढे आता रात्र होते. प्रिया हुडी घालते आणि नागराजला भेटायला येते. लपून छपून ती आता नागराजला भेटायला आलेली असते. ती म्हणते, ओ बोला काय काम आहे? पटकन सांगा. तेव्हा नागराज म्हणतो, दुसरं काय काम असणार आहे? माझी बेल कधी करणार आहेस ना, पटकन सांग. आजच्या आज माझी बेल झाली पाहिजे. या जेलमध्ये मला काही राहवत नाहीये. मला जड जाते. मला माझ्या घरी जायचंय. काहीतरी कर आणि मला इथून बाहेर काढ. अगं माझी इथे किती हाल होत आहेत तुला माहितीये का? एक रात्र काढणं मला आता इथे जड झाले. आता मात्र प्रिया म्हणते, नाही मला जमणार नाही. मी काय तुमची बेल करू शकणार नाही कारण मी जर का तुमचे बेलचे पेपर तयार केले तर अर्जुनला लगेच माझ्यावरती संशय येईल. कारण आता त्या बेल पेपरवरती माझं नाव येणार आणि आता मी रिस्क घेऊ शकत नाहीये. तुम्ही दोघं तर सापडलायच पण आता मला नाही यायचं या जेलमध्ये तुमच्या जोडीला. मला तुमच्यासारखी जेलमध्ये येण्याची हौस नाहीये. त्यामुळे मला आता या सगळ्यामध्ये अजिबात ओढू नका. मी काय तुमची बेल करू शकत नाही. तुम्ही दोघं तर आता तुमच्या कर्माने जेलमध्ये अडकलाय पण आता मला या सगळ्यामध्ये ओढू नका. आता हे सगळं काही दृश्य इन्स्पेक्टर सावंत पाहतात. अर्जुनने त्यांना सांगूनच ठेवलेलं असतं की नागराजवरती बारीक लक्ष ठेवायचं. डोळ्यात तेल घालून त्या दोघांकडे लक्ष द्यायचं. नक्कीच आपल्या काही ना काही हाती लागेल. आता मात्र त्यांच्या हाती लागलेलं असतं. ते लगेच अर्जुनला फोन करतात. अर्जुनला म्हणतात, अर्जुन तू जिथे कुठे असशील ना तिथे लवकर ये कारण एक हुडी घालून बाई नागराजला भेटायला आली. 100% या दोघांचं काहीतरी कनेक्शन असणार आहे. ती बाई कोण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता लगेच निघून ये. अर्जुन आता ही गोष्ट सायलीला सांगतो. रविराज सुद्धा त्या ठिकाणीच असतात. अर्जुन, सायली, रविराज तिघेही आता जेलमध्ये जाण्यासाठी निघतात. तिथे आल्यानंतर अर्जुन आता मागून येतो आणि बरोबर प्रियाला पकडतो.
प्रिया आता तिकडून पळून जाण्याच्या नादातच असते, पण अर्जुन तेवढ्यात तिला पकडतो आणि हुडी काढल्यानंतर आतली बाई प्रिया आहे हे कळाल्यानंतर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन जोरातच ओरडतो आणि म्हणतो, तन्वी तू इकडे का आलीयस? तू नागराज काकांना का भेटायला आलीयस? रविराज सुद्धा म्हणतात, तन्वी तू नागराजला भेटायला का आलीयस? पण आता मात्र प्रियाची अवस्था खूपच वाईट झालेली असते. तरी सुद्धा ती डोकं चालवते आणि म्हणते, ते मी नागराज काकांना भेटायला आले होते. माझ्या सुमन काकीला त्यांनी किती त्रास दिला, किती छळलं तिला, याचा जा विचारायला मी इकडे आले होते. तेव्हा सायली म्हणते, प्रिया तुला साधे कपडे सुद्धा घालून येता आलं असतं, मग तू हा असा अवतार करून का आलीस? तेव्हा प्रिया म्हणते, सायली तुझा प्रश्न अगदी योग्य आहे, पण कसं आहे ना, जर इथे कोणी मला बघितलं असतं आणि कुणाचाही गैरसमज होणं शक्यच आहे, साहजिकच आहे. मी जर नागराज काकांना इथे भेटायला आले हे जर तुम्हाला कोणाला कळालं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं? मी नागराज काकांची साथ देते, उगाच गैरसमज वाढतील, अजून भावांना त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं काही केलं. मला आणखीन त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणून मी हा सगळं काही अवतार करून आले. अर्जुन, सायली, या नागराज काकांना तुम्ही जास्तीत जास्त शिक्षा द्या. ते जेलमधून अजिबात बाहेर पडले नाही पाहिजे, कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे. असं म्हणतच ती आता नागराज आणि महिपत बद्दल वाईट साईड बोलू लागते. आता मात्र नागराजचा इगो हर्ट झालेला असतो. तो मनात म्हणतो, ही प्रिया ही तर फारच आगाऊ निघाली. नाही म्हणजे इथे आम्ही दोघांनी जेलमध्ये चढायचं आणि हिने काय करायचं, बाहेर मज्जा मारायची. या प्रियाला तर आता धडा शिकवायलाच हवा. ही माझ्यावरती गेम करते काय? आता हिचा गेम मी कसा करतो ते बघाच. नागराज आता रविराजांना म्हणतो, दादा मला अजून एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे, पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मी हिला तन्वी का बरं म्हणतोय? खरं तर ही तन्वी नाही, ही प्रिया आहे. प्रिया खरं तर हा आमचा डाव होता. तन्वी दिसते ना तेवढी साधी नाहीये. जेव्हा साक्षीच्या खुनाची केस सुरू होती ना, तेव्हाच या प्रियाला तन्वी म्हणून पेरलं होतं. जे लागेल ते पुरावे मी आणि महिपतने एकत्र केले होते आणि तुला पटवून दिलं की हीच तन्वी आहे. आणि आता मात्र हे सगळं काही ऐकून तिघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. रविराज म्हणतो, नागराज अरे हे काय बोलतोयस तू? अजिबात खोटं बोलू नकोस. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा याच्यावरती विश्वास ठेवू नका, हा माणूस एक नंबरचा खोटारडा आहे. आता हा जेलमध्ये गेलाय ना त्यामुळे हा मला सुद्धा अडकू पाहतोय. तेव्हा नागराज म्हणतो, दादा अरे मला खोटं बोलून काय मिळणार आहे तूच विचार कर, कारण आजवर मी केलेली सगळी कारस्थानं तुझ्या समोर आलेली आहेतच ना, आणि आता मला खोटं बोलून किंवा लपून काय मिळणार आहे? ही जी तन्वी आहे ना ती खरी तन्वी नाहीये. रविराज म्हणतात, नागराज अरे हे काय बोलतोयस तू? ही जर खरी तन्वी नाहीये तर मग खरी तन्वी आहे तरी कोण? तेवढ्यातच महिपत म्हणतो, सायलीच खरी तन्वी आहे. सगळ्यांना आता खूप मोठा धक्का बसलेला असतो. सगळेच आता सायलीकडे बघू लागतात. अर्जुन, रविराज दोघी एकटक सायलीकडे बघू लागतात. तेव्हा नागराज म्हणतो, हो दादा ही सायलीच खरी तन्वी आहे आणि ही प्रिया कसली, ही तर बबली लोखंडे आहे. आजपर्यंत आम्ही दोघांनी मिळून जे काही गुन्हे केलेत ना त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये या दोघांनी आम्हाला साथ दिली. जेव्हा मी सुमनला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा सुद्धा ही माझ्या मदतीला आली. सुमनला एका खुर्चीला बांधण्यात वगैरे हिने आम्हाला खूप मदत केली. आजवर हिने माझ्या सोबत मिळून खूप पाप केलेत. या प्रियाला आता तू सोडू नकोस. जशी आम्हाला शिक्षा दिली ना तशी हिला सुद्धा शिक्षा झालीच पाहिजे. हिला मोकाट फिरू देऊ नकोस. आतापर्यंत प्रियाने जे काही गुन्हे केलेत त्याचा पाडा आता नागराजने वाचून दाखवलेला असतो. ते सगळं काही ऐकून मात्र रविराजांना खूप मोठा धक्का बसतो. एकीकडे सायली त्यांची मुलगी आहे ही गोष्ट कळाल्यानंतर त्यांना आनंद सुद्धा झालेला असतो. ते तिथेच सायलीला घट्ट अशी मिठी मारतात. सायली आता जोरातच ओरडते बाबा. तेव्हा रविराज सुद्धा म्हणतात, माझी सायली, माझी तन्वी. तेव्हा रविराज आता मोठ्याने ओरडतात आणि म्हणतात, इन्स्पेक्टर सावंत या प्रियाला सुद्धा आता जेलमध्ये टाकून द्या. या तिघांवर अशी काही कलम लावा ना ज्यामुळे ती आयुष्यात कधीही जेलच्या बाहेर पडू शकणार नाहीत. तर मित्रांनो, हा भाग आपल्याला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.